हॅलो. हा सर, बोला ना. सर नमस्कार. तुमचं मनीष मानकर युट्यूब चॅनलवर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद सर. आज लाईव्ह चालू होता आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे 8 दिवसाआधी मुलं असे बोलायचे की 2025 मध्ये कृषी एकही जागा आली नाही, कृषीची जागा आली नाही. परंतु हा पाठपुरावा, हे श्रेय आणि पाठपुरावा करत असताना तुम्ही ज्या गोष्टी करतात त्या गोष्टीसाठी जे तुम्ही केलंय त्याबद्दल हा कॉल केलाय, तर तुम्ही सांगा. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील जे आपले ऍग्रिकॉस आहेत त्यांना तर सगळं माहितीच आहे, कारण आपण निखावा करत नाही तर शेवटी ग्राउंड लेवलला येऊन काम करतोय. आणि मला एवढं सांगायचं की हे भरती जी आता सध्या येणार आहे ते अजून कन्फर्म नाहीये, कारण याच्या अगोदर पण एकदा अशाच पद्धतीचं लेटर निघालतं आणि त्याच्यामध्ये पण त्याची माहिती मागवण्यात आलेली होती. परंतु त्याच्या पुढे काय झालं, त्याच्या विचारणा आम्ही जाऊन मंत्रालयामध्ये केली. आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की पोकरा भरती असेल, कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा आताची आपली कृषी सेवक भरती असेल, या संदर्भामध्ये त्यांना निवेदन देऊन काल परवा आपले आदेश सर जे की अमरावतीचे आहेत त्यांनी पण माननीय कृषी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आपली ग्राउंड लेवलवर टीम काम करत आहे. त्याचा एकच महत्वाचा उद्देश आणि हेतू आहे की आपली जाहिरात लवकरात लवकर येऊन आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. आणि याच्यासाठी मनीष मानकर सर असतील, मी असतील किंवा आपले जेवढे काही ऍग्रिकॉस असेल ते शेवटपर्यंत प्रयत्न करू. सांगायचा उद्देश हाच आहे सर, पुढच्या आठवड्यात म्हणण्यापेक्षा सोमवारी किंवा मंगळवारी एक मीटिंग लागलेली आहे. त्या मीटिंग बद्दल आताच मी तुम्हाला सांगणार नाही काय नेमकं आहे त्याच्यामध्ये. त्या मीटिंग मध्ये तुम्हाला कृषी सेवक भरती कन्फर्म डिसेंबर महिन्यात येईल की जानेवारी नंतर येईल हे तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा सोमवारी किंवा मंगळवारी हे 100% मी सांगतो. तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका ठेवा आणि सगळ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवा. एवढंच आजच्या लाईव्ह मध्ये सांगायचं होतं मला. लहाने सर, मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विद्यार्थी आजच्या लाईव्हची जशी आपण लिंक टाकले त्याच्या आधी सुद्धा मला मेसेज पडले की IBPS की MPSC. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आम्हाला IBPS असो का MPSC असो तो विषय नाही, फक्त जाहिरात किती लवकर येऊ शकते यावरती तुमचं मत काय? मी त्याबद्दल सोमवारी किंवा मंगळवारी टिप्पणी करतो सर, कारण कसं आहे आपण विद्यार्थ्यांना कधीच दिशाभूल करत नाहीत किंवा खोटी माहिती देत नाही. बरोबर बरोबर. जर आपल्याकडे काही पुरावे असतील तरच आपण ते पुराव्यानिशी बोलतो. आणि जर आपल्याकडे पुरावा नाही तर आपण हे बोलू शकत नाही की आज IBPS घेते की MPSC घेते, ते सांगताच येत नाही, कारण ते फिक्सच नाहीये ना. बरोबर आहे, कारण काही ग्रुपमध्ये आज सांगितलं जातं की MPSC घेणार आहे, पण अजून फिक्स नाही, तर आपण MPSC म्हणू शकत नाही आणि IBPSC म्हणू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे सर. तर सोमवारी किंवा मंगळवारी मी कन्फर्म माहिती देतो मीटिंग झाल्याच्या नंतर. तर धन्यवाद सर. संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्यासाठी खूप मोठा सॅल्यूट आहे आणि तुम्ही जे काम करतात आणि असंच काम करत राहा. आणि पुन्हा मला विद्यार्थ्यांना हे सांगायला म्हणजे भावनिक होतो मी या गोष्टीसाठी, कारण सरांचे वडील हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा सर मुंबईला गेले, आपल्यासाठी पाठपुरावा केला. खरंच तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. खूप आभारी आहे आम्ही महाराष्ट्र तुमच्यासाठी. थँक्यू सर.